कुठे वापरू नये. जसं उपपदाचा नियम आपण पाहिलं तसं उपपद कुठं वापरू नये, पण हा बघू आपण. त्या ठिकाणी आता आपण पहिला नियम बघूया. करा चालू. ओके, त्या ठिकाणी आपल्याला जर आर्टिकलचा नियम बघू आपण. आता पहिला नियम आहे, तुम्हाला माहित असेल पहिला नियम काय आहे. तुम्हाला पहिला नियम माहित आहे. पहिला नियम असा आहे की भाववाचक नामापूर्वी उपपद वापरू नये. भाववाचक नामापूर्वी जर आपण अब्स्ट्रॅक्ट नाउन्स असं म्हणतो. अब्स्ट्रॅक्ट नाउन्स भाववाचक नामापूर्वी उपपद वापरू नये. जर आपण काय म्हणतो होतो अब्स्ट्रॅक्ट नाउन्स ह्यांच्यापूर्वी उपपद वापरायचं नाही. आता भाववाचक नाम काय म्हणायचं. दे आर नॉट विजिबल टू अस. They are not seen by our eyes. They are not seen by our eyes. They are only understood on emotional or intellectual levels. पण त्याला आपण भाववाचक नामे म्हणतो. आता ते भाववाचक नामे कोणकोणते असतात तुम्हाला माहिती आहे. ते भाववाचक नामे ऑनेस्टी. आता हे आपल्याला दिसते का ऑनेस्टी. ते दिसत नाही. प्रामाणिकपणा. ब्युटी. ब्युटी म्हणजे सुंदरता. ब्युटी. ऑनेस्टी ब्युटी. विजडम शहाणपण. ट्रूथ हे जे आहेत बघा. स्लेवरी हे जे आहेत का नाही हे गुलामी हे आपल्याला काय करू शकत नाही. आपल्याला दिसत नाही ते जर आपण भाववाचक नाम म्हणतो. ज्यांच्या अगोदर आपल्याला कुठलेही आर्टिकल वापरायचं नाही. त्यांच्या अगोदर आपण आर्टिकल वापरत नाही. हे जे नाव आहेत त्याच्या ठिकाणी आपण आर्टिकल वापरत नाही. कारण का ऑनेस्टी ब्युटी विजडम ट्रूथ किंवा ज्याला आपण स्लेवरी लव असे बरेच काय शब्द येतील. स्ट्रेंथ आपल्याला दिसू शकत आहे. म्हणून ह्यांच्या अगोदर आपल्याला आर्टिकल वापरायचं का नाही. ह्यांच्या अगोदर आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही. एक्झाम्पल बघू आपण. फॉर एक्झाम्पल दिसते का तुम्हाला. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी किंवा ऑनेस्टी पेज इन द लॉंग रन असे म्हणतात. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. और कधी कधी आपण म्हणतो विजडम इज डिवाइन. विजडम इज डिवाइन. कधी कधी असं म्हणतात की शहाणपण हे दैवी असतं. जे सुस्त माणसाला कधी कधी शहाणपण ते डिवाइन पॉवर असते असं काय लोकांचं म्हणणं आहे. आता या ठिकाणी दोन्ही वाक्यामध्ये आपल्याला आर्टिकलचा वापर केला का आपण किंवा अँडचा. कारण हे भाववाचक नाम आहेत. अब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. ह्याच्यापूर्वी आपल्याला आर्टिकल वापरायचं नसतं किंवा आपल्याला वापरून चालत नाही. मग इथं ऑनेस्टचा वापर केला. ऑनेस्टी या ठिकाणी काय केला विजडमचा वापर केला. हा झाला पहिला नियम. पहिल्या नियमामध्ये आपण काय पाहिलं या ठिकाणी आपल्याला आर्टिकल वापरून चालत नाही. आता ह्याला दुसरा नियम बघा आपण. दुसरा नियम ह्याला अपवाद आहे. दुसरा नियम अपवाद काय आहे लिहा. पहिला नियम झाला भाववाचक नामापूर्वी. पण दुसरा नियम काय जर भाववाचक नाम एखाद्या व्यक्तीबद्दल वापरले असेल तर त्यापूर्वी हे तर बघा हे तर आर्टिकल कुठले येत नाही. पण आलं तर फक्त दच आर्टिकल येतं. जर एखादे भाववाचक नाम एखाद्या व्यक्तीबद्दल वापरले असेल तर त्यापूर्वी द येते किंवा द चा वापर होतो. जर एखाद्या व्यक्तीबद्दल भाववाचक नाम आलं असेल तर त्या ठिकाणी द येतं. बघा आता हा तुम्हाला नियम समजण्यासाठी मी तुम्हाला हेच एक्झाम्पल देतो. रिपीट करतो. आता हे एक्झाम्पल मध्ये आपण काय पाहिलं तर बघा ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणजे प्रामाणिकपणा. आपण जनरल मॅनर सांगितलं. आपण प्रामाणिकपणा हे उत्तम धोरण आहे किंवा शहाणपण हे दैवी असतं वगैरे. पण ऑनेस्ट एखाद्या व्यक्तीबद्दल सांगितलं असेल तर समजा असं म्हणलं आपण द ऑनेस्टी ऑफ दया सरप्राइज मी असं एखाद्या किंवा कोणाबद्दल म्हणू आपण द ऑनेस्टी ऑफ दया सरप्राइज मी. कोणाच्या ऑनेस्टी बद्दल मला सरप्राईज वाटलं दयाच्या ऑनेस्टी बद्दल. मग या ठिकाणी काय आलं द ऑनेस्टी ऑफ दया सरप्राइज मी. द ऑनेस्टी ऑफ दया म्हणजे ऑनेस्टी शब्द हा कॉमन नाही आपण वापरला. एका व्यक्तीबद्दल वापरला. स्पेसिफिक वापरला. पर्टिक्युलर वापरला. हे एक्झाम्पल किंवा तुमच्या लक्षात येते. विजडम इज डिवाइन शहाणपण. पण आपण असे म्हणू शकतो आपण द विजडम ऑफ सॉक्रेटिस. द विजडम ऑफ सॉक्रेटिस माहिती ना.
तत्वचिंतक होता, फिलॉसॉफर सॉक्रेटिस, प्लेटो. द विजडम ऑफ सॉक्रेटिस इनलाइटन द वर्ल्ड, इनलाइटन द वर्ल्ड, इनलाइटन द होल वर्ल्ड. सॉक्रेटिसच्या शहाणपणामुळे, सॉक्रेटिसच्या शहाणपणामुळे संपूर्ण जगाचा उद्धार झाला, प्रबोधन झालं. सॉक्रेटिस काय आलं, हे द विजडम ऑफ सॉक्रेटिस. म्हणजे हा पहिला नेम काय म्हणला, भावाचक नामाबद्दल आपल्याला आर्टिकल वापरायची गरज नाही, पण जर भावाचक नाम एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा स्पेसिफिक आला असेल तर मात्र दस वापरतो. पुढचा नियम आहे तसंच भावाचक जसं नाम बघितलं तसं पदार्थवाचक नाम, मटेरियल नाउन्स. मटेरियल नावापुढे आपल्याला उपपद वापरायचं नाही, मटेरियल नाउन जे असतात. पुढचा नियम आहे, त्याचा नियम चाललाय आपला तिसरा नियम चाललाय आपला. कारण हा प्रत्येक शब्द घेतला का प्रत्येक नियमाला आहे तर अपवादाला आपल्याला सामोरे जावं लागेल. तिसरा नियम काय आहे, काय म्हणू आपण या ठिकाणी, तर तिसरा नियम आहे काय आहे, पदार्थवाचक नामापूर्वी उपपद वापरू नये. ज्याला आपण मटेरियल नाउन असं म्हणते. पदार्थवाचक नामापूर्वी, पदार्थवाचक नामापूर्वी मटेरियल नाउन्स, मटेरियल नाउन्स उपपद येत नाही किंवा उपपद वापरू नये. जे पदार्थाचे नाम असतात त्यांच्यापूर्वी आपल्याला उपपद वापरून चालत नाही. आता पदार्थाचे नाम कुठले आहेत हे आपण अगोदर पाहिले पाहिजे. पदार्थाचे नामे कुठले आहेत सांगू शकता तुम्ही एखादं, ज्याला आपण मटेरियल नाउन्स असं म्हणतो. कुठली पदार्थाचे नाम आहेत, टी असेल, कॉफी असेल, मिल्क असेल, वॉटर असेल, हे सगळे पदार्थाचे नाम आहेत. राईस आहे, जे आपल्याला मोजता येत नाहीत, ते टी, कॉफी, मिल्क, वॉटर, राईस. गोल्ड आहे, आयर्न आहे, एक्सेट्रा, हे आपल्याला मोजता येत नाहीत. यांच्याबद्दल आपल्याला उपपद वापरून चालत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, आपण समजा असं मी म्हटलं आपण टी इज गुड फॉर हेल्थ. आता टी म्हणजे कसं, जर प्रमाणात घेतला तर टीचे पण अनेक प्रकार आलेले आहेत, तुम्हाला माहित आहे. टी इज गुड फॉर हेल्थ असं म्हटलं मी, टी इज गुड फॉर हेल्थ. टी म्हणजे आरोग्यासाठी किंवा शरीरासाठी पण चांगला टी असेल तर टी हे शरीरासाठी चांगलं आहे असं आपण म्हटलं. टी इज गुड फॉर हेल्थ. किंवा आपण असं म्हणू शकतो वॉटर इज, आवश्यक गोष्ट आहे बाबा वॉटर असणार. आता या ठिकाणी पाहिलं आपण टी इज गुड फॉर हेल्थ, मग त्या ठिकाणी टी चा उल्लेख केला आपण, वॉटरचा कॉमन वापर केला आपण. वॉटर आपल्या शरीरासाठी आपल्याला आवश्यक अशी गोष्ट आहे. ह्या ठिकाणी ह्या पूर्वी शब्दापूर्वी किंवा आणखीन बोलू शकतो गोल्ड इज प्रिसियस मेटल, हे आर्टिकल आलं का बघा, नाही आलं. आता पुढचा नियम अपवाद आहे. पुढचा नियम काय अपवाद आहे, जर पदार्थवाचक नामाचा किंवा पदार्थवाचक नामाबद्दल विशेष माहिती आली असेल तर मात्र द येतं. पदार्थवाचक नामाबद्दल, पदार्थाच्या नामाबद्दल विशेष माहिती आली असेल, पदार्थवाचक नामाबद्दल विशेष माहिती आली असेल किंवा माहिती असेल, विशेष माहिती असेल तर द येते किंवा द वापरतात. इथं आर्टिकल कुठलं येतं, फक्त द हे उपपद येतं. पदार्थाच्या नामाबद्दल जर विशेष माहिती आली असेल तर मात्र द येतं. आता पहिल्या वाक्यात काय म्हटलंय, टी इज गुड फॉर हेल्थ. या ठिकाणी टीच्या अगोदर आर्टिकल आलंय का, पण मी असं वाक्य घेतलं, आपण हेच वाक्य जर मी असं घेतलं की जसं द टी मेड बाय
अंकल धोनी इज टेस्टी. आता इथे काय वाटलं, कुणाचा चहा शरीरासाठी चांगला आहे, पण धोनी काकाने चहा बनवलेला चांगला असतो किंवा टेस्टी असतो. द टी मेड बाय अंकल धोनी. मग या ठिकाणी आपण धोनीचा उल्लेख केला. मग द टी मेड बाय अंकल धोनी इज टेस्टी. कुणाचा चहा? धोनी काकाने बनवलेला चहा. ते आपण असं म्हणू शकतो. आता म्हणलंय वॉटर बद्दल आपण म्हणलंय, आपण वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट, इसेन्शियल. पण आपण असं म्हटलं, द वॉटर ऑफ कास लेक, वॉटर ऑफ कास लेक इज प्युअर. द वॉटर ऑफ कास लेक इज प्युअर. कुठलं पाणी शुद्ध असतं? द वॉटर ऑफ कास लेक. हा नेम किती झाला आपला? चौथा पाहिला. वेळ आहे ना? मग त्या ठिकाणी आपण किती नेम पाहिला? आपण इथं चौथा नेम पाहिला. आता पुढचा नेम बघू आपण, कारण हे नेम मोठे असल्यामुळे प्रत्येक नेमाला काय होत असतं आपलं बरंचसं वेळ जातो. नेक्स्ट पुढचा नेम बघू आपण इथं. पाचवा नेम पहा. खेळांच्या नावापूर्वी, खेळ असतात वगैरे, खेळ त्याला आपण स्पोर्ट्स किंवा गेम्स असं म्हणतो. खेळांच्या नावापूर्वी उपद वापरू नये. पुढचा नेम काय आहे? खेळांच्या नावापूर्वी उपद वापरू नये. आणि त्याला पण अपवाद नियम आहे. पुढचा नेम काय पहा? खेळांच्या नावापूर्वी उपद वापरू नये. त्या ठिकाणी किती नेम चाललाय? हा चौथा. पाचवा चाललाय ना. खेळापूर्वी किंवा म्हणजे खेळांच्या नावापूर्वी, खेळापूर्वी उपपद वापरू नये. खेळ असेल तर खेळापूर्वी उपपद वापरायला. मग सांगा, तुम्हाला माहित असतं एखाद्या खेळाचं नाव सांगा. किती खेळाचं नाव आहेत बघा. खेळ म्हणजे तुम्हाला माहित असतील बघा. क्रिकेट असेल, अगदी बरोबर आहे. क्रिकेट असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, हे सगळे खेळ आहेत बघा. किंवा कराटे असेल, जुडो असेल, बॉक्सिंग असेल, हे सुद्धा सगळे स्पोर्ट्स मध्ये येतात. यांच्यामध्ये आपण आर्टिकल वापरत नाही. मग समजा असं एक्झाम्पल आहे पहा. खेळांच्या नावापूर्वी आपण आर्टिकल वापरत नाही. समजा असं आपण म्हटलं की क्रिकेट इज अ फेवरेट गेम. क्रिकेट इज अ फेवरेट गेम. आणि ते क्रिकेटच्या अगोदर आर्टिकल आलं का हो? क्रिकेट इज अ फेवरेट गेम. क्रिकेट हा कसा आहे? फेवरेट गेम आहे. इथे क्रिकेटच्या अगोदर आर्टिकल आपल्याला वापरता आलं नाही. क्रिकेट इज अ फेवरेट गेम. किंवा असं म्हटलं मी, आय लाईक कराटे. इथं कराटेच्या अगोदर सुद्धा आर्टिकल आलं का? नाही आलं. पण ह्याला अपवाद काय आहे? पुढचा नेम काय तुम्हाला सांगितलं मी. ह्याला नेम अपवाद काय? जर या खेळाबद्दल विशेष माहिती दिली गेली असेल तर, जसं आपण पहिले नेम बघितलं नाही, भावाच्या नामाचं, पदाचं नामाचं, तोच नेम आला. जर एखाद्या खेळाबद्दल विशेष माहिती दिली गेली असेल तर मात्र काय होतं? ह्याच्या अगोदर मात्र द आर्टिकल येतात. समजा आता क्रिकेट आहे, क्रिकेट इज म्हटलं आपण फेवरेट गेम. पण आपण असं म्हटलं, द क्रिकेट प्लेड बाय द क्रिकेट प्लेड बाय सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर वॉज वंडरफुल. किंवा काय म्हणू शकतो आपण? द क्रिकेट प्लेड बाय सचिन तेंडुलकर वॉज वंडरफुल. इमॅजिन. आणि असं म्हटलं आपण, दे कराटे डेमॉन्स्ट्रेटेड बाय ब्रुस ली वॉज सिम्पली ग्रेट. दोन्ही पण एक्झाम्पल मी दिलेत. पहिल्या वाक्यामध्ये काय म्हटलं आपण? खेळ कुठले असू द्या, जर तुम्ही नाव घेतले, फुटबॉल असेल, टेनिस असेल, बॅडमिंटन असेल, हॉकी असेल, त्याबद्दल आपण आर्टिकल वापरत नाही. आणि क्रिकेट हा क्रिकेट पण आहे, क्रिकेट पण इथे क्रिकेट खेळ असेल त्याबद्दल आर्टिकल वापरायचं नाही.
पण क्रिकेट बद्दल काय म्हटलं आपण? क्रिकेट बद्दल नुसती माहिती दिली का आपण? क्रिकेट कोणाबद्दल सांगतोय आपण? म्हणजे हे क्रिकेट संपूर्ण जगामधलं क्रिकेट, पण हे क्रिकेट कोणाबद्दल सांगतोय? फिक्स सांगतोय आपण. त्याला एखाद्या गोष्टीबद्दल सांगतोय आपण. क्रिकेट कोणा सांगतोय? सचिन तेंडुलकरचा. मग द क्रिकेट प्लेड बाय सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरनं खेळलं क्रिकेट. तसं आय लाईक कराटे किंवा कराटे म्हणू शकतो आपण. कराटे शाखा भरपूर आहे जगामध्ये, कराटे भरपूर आहे, पण कराटे कोणीही केलेले, डेमॉन्स्ट्रेशन केलेले, डेमो दिलेला ब्रुसलीनं. मग द कराटे डेमॉन्स्ट्रेटेड बाय ब्रुसली, ह्या ठिकाणी द आर्टिकल येतं. इथं फिक्स झाला वापर, ह्या वाक्यामध्ये फिक्स नव्हता वापर, इथं फिक्स झाला म्हणून द आर्टिकल आहे. पुढचा नियम आहे तसा, जेवणाच्या नावापूर्वी, जेवण म्हटलं का बऱ्याच लोकांना बरं वाटतं, जेवण, जेवणापूर्वी उपद वापरू नये. जेवणे, आता जेवणाचं नाव आहे, जेवणे म्हणजे जेवणाचे नाव किंवा जेवणांच्या नावापूर्वी उपपद वापरू नये. जे जेवणाचं नाव आहे त्याच्यापूर्वी आपल्याला उपपद वापरायचं नसतं. सांगा तुम्हाला माहित असणारे जेवण सांगा. आता जेवणाचे बरेच प्रकार आहेत, तसे सगळ्याच प्रकारचा आपण जेवणाचा वापर करू. आपण सकाळच्या ह्याच्यापासून सुरुवात करू, नाश्त्यापासून सुरुवात करू. ब्रेकफास्ट आहे, मील आहे, अगदी बरोबर आहे. त्यानंतर आपलं जे आहे लंच आहे, सगळेच घेऊ आपण वळीनं. ब्रेकफास्ट, मील, लंच आहे, डिनर आहे, सपर आहे, वगैरे. हे सगळे जेवणाचे काय प्रकार आहेत वगैरे, लंच एटसेट्रा. आता ह्यांच्या अगोदर मात्र आपल्याला आर्टिकल घ्यायचं नाही. मग जेवणाचे असे अनेक प्रकार आहेत की ज्याच्यापूर्वी आपण आपल्याला आर्टिकल घ्यायचं गरज लागत नाही. पुस्तक आहे एवढं. आता सांगा तुम्हाला, असं जर वाक्य असेल त्या ठिकाणी आपल्याला इथं जेवणापूर्वी आपल्याला आर्टिकल घेऊन चालत नाही. जसं समजा आपण म्हटलं, आपण ही हॅड ब्रेकफास्ट, याचा अर्थ आहे की त्यानं ब्रेकफास्ट घेतला. ही हॅड ब्रेकफास्ट. किंवा म्हणू शकतो आपण आय हॅव, असं म्हणू शकतो आय हॅव डिनर. किंवा वेगळे वाक्य घेऊ आपण या ठिकाणी. ही हॅड ब्रेकफास्ट, अर्थ त्यानं ब्रेकफास्ट घेतला. समजा मी म्हटलं आय हॅड डिनर. दोन्हीमध्ये फरक आहे काळामध्ये सुद्धा. पहिल्या वाक्यातला काळ कुठला? आयडेंटिफाय द टेन्स, सिंपल पास्ट आहे, आणि डबल हॅड आल्यामुळे हा पास्ट परफेक्ट झाला. म्हणजे आय हॅड एन्जॉयड, आय हॅड टेकन असा अर्थ. मग ह्या ठिकाणी दोन्ही वाक्यामध्ये जेवणाच्या नावापूर्वी आर्टिकल आलं का बघा. जर आपण बऱ्याच वेळा आपण लिहितो ही हॅड अ ब्रेकफास्ट, इथं अ लिहिण्याची पद्धत असते किंवा लिहितात, ते चुकीचं आहे. आय हॅड डिनर, इथं सुद्धा अ किंवा द कुठलंच आर्टिकल येत नाही, कारण जेवणाचं नाव आहे म्हणून. पण ह्याला अपवाद कसा असतो बघा. ह्याला अपवाद काय असतो? जर जेवणाबद्दल विशेष माहिती, जसं आपण म्हणलं, म्हणजे ऍडिशनल इन्फॉर्मेशन क्वालिफाय असेल जास्त, किंवा जास्त हे केलं असेल त्याला. आता हेच वाक्य मी तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन देऊन तुम्हाला देऊ शकतो. ही हॅड ब्रेकफास्ट, द ब्रेकफास्ट विच ही एन्जॉयड. हा सॉरी, हे कळलं विच, इथे दिसतंय का एवढं? द ब्रेकफास्ट विच ही एन्जॉयड was delicious. चांगला असतो. द ब्रेकफास्ट विच ही एन्जॉयड was delicious. ब्रेकफास्ट कुठला? त्यानं जो ब्रेकफास्ट घेतला तो डिलिशियस होता, म्हणजे चवदार होता असा अर्थ. आता आय हॅड डिनर किंवा द डिनर that I had changed my life. बघा दोन्ही वाक्यांमध्ये फरक बघा. द ब्रेकफास्ट विच ही एन्जॉयड वॉज डिलिशियस, द डिनर दॅट आय हॅड चेंज्ड माय लाईफ. जो त्यानं आहार घेतला किंवा जो त्यानं ब्रेकफास्ट घेतला तो कसा होता बघा. द ब्रेकफास्ट बद्दल काय आलं? द ब्रेकफास्ट विच ही एन्जॉयड, हे पण झालं. पर्टिक्युलर माहिती आली. द डिनर दॅट आय हॅड बघा. म्हणजे ह्या नियमामध्ये काय आहे की प्रत्येक शब्दाला उपपद आहे किंवा प्रत्येक शब्द. तसंच बघा जेवणाचं नाव असतील किंवा तुमचं
हे नाव असतील बघा, स्पोर्ट्सचं नाव असतील किंवा आणखीन जर आपण ह्या ठिकाणी आपण पाहिलं जसं जेवण आहे तसं बात घेणे वगैरे, टेक बात वगैरे, त्या ठिकाणी सुद्धा आपण आर्टिकल घेत नाही. तर हे तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल. आता पुढचा नियम, मूळ उद्देशानं एखाद्या गोष्टीला भेट दिली तर त्यापूर्वी आर्टिकल येत नाही मूळ उद्देशानं. पण जर एक्सेप्शन आपला इंटेन्शन वेगळं असेल तर मात्र द आर्टिकल येतं. आता मूळ उद्देशानं भेट देणारे काय ठिकाणे आहेत किंवा ज्याला काय म्हणतो आपण, काय त्याला स्थळ आहेत की ज्या ठिकाणी आपण मूळ उद्देशाने भेट देतो. मूळ उद्देशाने भेट देणारे काय स्थळ आहेत, ते स्थळ कोणकोणते आहेत, कोण मला सांगू शकते? मूळ उद्देशानं की ज्या ठिकाणी आपला मूळ उद्देश काय आहे हे धरून आपण त्या ठिकाणी हे करू शकतो. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. हॉस्पिटल सांगितलं, छान उत्तर सांगितलं पहा, की त्यांचा मूळ उद्देश ठरलेला असतो. त्यांचा मूळ उद्देश आहे का नाही प्रायमरी, ज्याला आपण बेसिक आहे, बेसिक पर्पज आहे, तो त्यांचा बेसिक पर्पज काय झालेला असतो, तो ठरलेला असतो. आता या ठिकाणी बघा, हा नियम आपला कितवा चालू आहे? 8वा ना? 9वा चालू आहे का बघा. हा 7वा चालू आहे का? बरं, 7वा ना? पण ठीक आहे, काय असेल ते असेल, तुमच्याकडे काय असेल ते पुढे मार्क करा. मूळ उद्देशाने भेट देणाऱ्या ठिकाणापूर्वी का स्थळापूर्वी, भेट देणाऱ्या स्थळापूर्वी उपपद वापरायचं असतं का? उपपद वापरू नये. आता ह्याला अपवाद आहे, वापरू नये. आणि जर फिक्स माहिती असेल किंवा मूळ उद्देशापेक्षा वेगळा उद्देश असेल तर मात्र त्या ठिकाणी आपण उपपद वापरतो. पहिले काय म्हटलं आपण, आता मी तुमच्या समोर काय नाव देतो, त्यांचा उद्देश पण तुमच्या समोर ठेवतो. आता साधं, आता तुम्ही इथं कॉलेजमध्ये आलेला आहात किंवा तुम्ही स्कूलमध्ये, आजपर्यंत आपण स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकलो, स्कूल किंवा कॉलेज असेल, त्यांचा पण मूळ उद्देश असतो. स्कूल किंवा कॉलेजचा मूळ उद्देश काय असतो? विद्यार्थी कशासाठी जातात? लर्न करण्यासाठी, शिक्षक टीचिंग करण्यासाठी. म्हणजे दोन्हीचा एखादा उद्देश काय असतो? लर्न, म्हणजे हे टीचिंग लर्निंग प्रोसेस व्हावी म्हणून. समजा तुम्ही हॉस्पिटल असेल, आता मला कोणतं सांगितलं हॉस्पिटलचं, आता हॉस्पिटलचा प्रमुख उद्देश काय आहे? मूळ उद्देश ऍडमिट करणे किंवा त्याला काय तरी ट्रीटमेंट देणे, ऍडमिट करणे किंवा त्याला काय तरी प्रोसेस देणे, ट्रीटमेंट देणे. समजा तुम्ही बेड असेल, बेडचा मूळ उद्देश काय हो? स्लीप आहे, आपल्या कंटाळा आला का आपण बेडवर झोपतो. स्कूल कॉलेज असेल तर लर्न आहे, हॉस्पिटल असेल तर ऍडमिट आहे. प्रिझन असेल, प्रिझन, तर प्रिझनचा मूळ उद्देश काय आहे? अरेस्ट करून ठेवणे. प्रिझन मध्ये कोण पार्टी करायला जात नाही किंवा कोण ह्याला प्रिझन मध्ये गेलो आम्ही पार्टी करून आलो असं कधी होत नाही. तर प्रिझनचा उद्देश काय आहे? अरेस्ट करणे. अगदी बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही जर मार्केटमध्ये गेला तर मार्केटचा मूळ उद्देश काय हो? बाय करणे, परचेस करणे. का तुम्ही जर ह्याला गेला, तुमचं अगदी बरोबर आहे, ग्राउंड असेल किंवा तुमचं हे असेल प्ले ग्राउंड असेल. आता ग्राउंडचा जनरली जो उद्देश आहे तो काय आहे? प्ले आहे. अगदी बरोबर आहे. तुम्ही समजा ह्याला गेला, कोर्टमध्ये गेला, कोर्टमध्ये लोक कशासाठी जातात? अगदी बरोबर, त्यांना काय भांडणे मिटवण्यासाठी, त्यांना काय हवं असतं? जस्टिस. दिसते खालचं, किंवा टेम्पल किंवा चर्च असेल, तर लोक कशासाठी जात असतात? अगदी बरोबर आहे, टेम्पल किंवा चर्च असेल, तिथला मूळ उद्देश काय लोकांचा हो? प्रे करण्यासाठी जात असतात. म्हणजे हे मूळ उद्देश असतं. तर ह्यापूर्वी मात्र आर्टिकल येत नाही. पण ह्याच्यापेक्षा वेगळा उद्देश झाला तर आर्टिकल येतं. मी तुम्हाला ह्याच्यावरती 2-3 एक्झाम्पल देतो आणि त्यात तुम्ही सदा वापर करा वाक्यामध्ये. हा पहिला नियम आहे, पण ह्याला पुढचा नियम अपवाद काय आहे? जर एक्स्ट्रा माहिती असेल, स्पेसिफिक माहिती असेल, हे जावं मूळ उद्देश सोडून, तर मात्र आर्टिकल येऊ शकतो. राजू goes to school. I went to school to meet my friend. दिसते का पडतं एवढं? बर, टू मीट माय फ्रेंड.
शी विजिट्स चर्च ऑन संडे. He visits church to offer tea. ठीक आहे. हे तुमच्या समोर काय एक्झाम्पल मी एक कॉमन एक्झाम्पल मी समोर दिलेलं आहे. तर त्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही हे उदाहरण देऊ शकता. बघा, झिरो आर्टिकलचा आपला पार्ट बघतोय आपण. झिरो आर्टिकल मध्ये बरेच नियम आहेत, एक्सेप्शन नियम भरपूर आहेत. आता हे काय पाहिलं आपण इथं की ज्यांचा मूळ उद्देश आहे, म्हणजे स्कूल कॉलेजचा प्रायमरी उद्देश काय आहे, प्रायमरी इंटेन्शन लर्न आहे. हॉस्पिटलचं काय आहे, ऍडमिट आहे. बेड असेल त्याचं काय आहे, स्लीप आहे. प्रिझन असेल तर अरेस्ट आहे. मार्केट बा आहे. ग्राउंड असेल म्हणजे प्ले ग्राउंड. स्कूल ग्राउंड असेल तर आणखी वेगवेगळं ग्राउंड असतात. प्ले कोर्ट असेल तर जस्टिस आहे. टेम्पल चर्च वगैरे असेल, आणखी काय असेल, मस्जिद असेल, आणखी काय शब्द असतात, त्याचं काय आहे, प्रे आहे. आता पहिल्या वाक्यामध्ये मला एक तर तुम्हाला आर्टिकल आपल्याला द्यायचं नाही तर असं फुले मारायचे, आणि आर्टिकल आलं तर कुठे येऊ शकतं, या ठिकाणी आर्टिकल येत नाही, पण जर आलं तर कुठे शकतं, द शकतं. पहिल्या वाक्यात कोणतं आर्टिकल येईल बघा, राजू गोज टू स्कूल. आता स्कूलला राजू जातो कशासाठी, लर्न करण्याचा. त्याचा उद्देश, मूळ उद्देश काय फिक्स आहे, कारण तर राजू कशासाठी शाळेत जातो, स्कूलसाठी. मग त्याचा मूळ उद्देश, जरी तो उद्देश आपल्याला दिला नसला तरी आपण हे आपल्याला कळू शकते. त्याचा मूळ उद्देश काय असणार आहे, मग लर्नसाठी. मग मूळ उद्देश असेल तर तिथं आर्टिकल वापरायचं का, नाही. मग पहिल्या वाक्यामध्ये आर्टिकल इथे येणार नाही. सेकंड वाक्यामध्ये आय वेंट टू स्कूल, मी स्कूलमध्ये शिकण्यासाठी गेलो का, माझा काय उद्देश होता, माझ्या मित्राला भेटायचं. म्हणजे हे जो प्रायमरी उद्देश आहे त्यापेक्षा स्पेशल उद्देश झाला. मग त्या ठिकाणी मात्र आर्टिकल काय येणार आहे, द. मग आय वेंट टू दी स्कूल, टू द स्कूल टू मीट माय फ्रेंड. शी विजिट्स चर्च ऑन संडे. आता तुम्हाला माहिती आहे, आणि थोडा संदर्भ पण दिलाय. संडेला चर्च मध्ये काय असतं, बऱ्यापैकी प्रार्थना असते, प्रे असते. म्हणजे ती संडेला चर्चला जाते. मग चर्चचा उद्देश काय, प्रायमरी उद्देश आपण बघितला, प्रे आहे. मग त्याचा मूळ उद्देश दिलाय, मग या ठिकाणी आर्टिकल येईल का, नाही. पण हा मात्र चर्चला प्रे करण्यासाठी जात नाही. त्याचा काय तर वेगळा बिझनेस असेल, टी देण्याचा, किंवा त्याचा काय तर वेगळा उद्देश असेल. किंवा असं म्हणतो आपण हॉस्पिटलला प्रत्येक आपण काय ऍडमिट करण्यासाठी जात नाही, ऍडमिट होण्यासाठी. हॉस्पिटलमध्ये आपला आणखीन काय काम असतात, आपला मित्र असतो, कोण मैत्रीण असते, कोणाकोण आपल्याला पैसे घ्यायचे असतात, किंवा गावाला तिथं पोहोचलेला असतो, अशा उद्देशाने असेल. आता बघा, ही विजिट्स चर्च टू ऑफर टी. तो मात्र चर्चचा जो मूळ उद्देश आहे, तो मूळ उद्देशाला तो आहे काय, तर मूळ उद्देश नाही. तर या ठिकाणी काय नाही, तर हे सगळ्या नियमाला उपयोग पडतं. या ठिकाणी आपण इथं आर्टिकल, झिरो आर्टिकलचा वापर कसा करायचा हा एक सगळं पाहिलं आपण. आणखीन एक गोष्ट आहे, विद्यापीठाच्या नावापूर्वी आता एक भाग आहे, मला जाता सांगतो. समजा एखादं विद्यापीठ आहे, आता हे पण नाव बदललं आहे, सावित्रीबाई फुले झालेलं आहे. दोन्ही नाव तुम्हाला कळले का, कुठल्या विद्यापीठाचं नाव आहे, पुणे हे जे विद्यापीठाचं नाव आहे. आता हे तर आपल्याला जर एखाद्या विद्यापीठाचं नाव जर एखाद्या प्रॉपर नावाने सुरुवात होत असेल, नावानं, तर त्यापूर्वी उपपद वापरायचं नाही. पण त्याचं नाव उलट घेत असं पण त्या शब्दाने सुरुवात केली असेल विद्यापीठानं, तर त्यापूर्वी मात्र काय करायचं, दच वापर करायचा. मग या ठिकाणी कुठला आर्टिकल बघा, पहिल्या वाक्यामध्ये पुणेच्या अगोदर येतं. या ठिकाणी इथं आर्टिकल येईल काय, तर नाही ना. पण ते काय म्हणतं, द. इथं म्हटलं कोण, द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे. मग इथं द इथं म्हटलेलं आहे, मग त्या ठिकाणी इथं द आर्टिकल येणार, कारण इथं युनिव्हर्सिटीने त्या शब्दाची सुरुवात झाली, पण द आलं. पण अगोदर जर एखादा नाव घेतलं असतं आपण, केबीपी युनिव्हर्सिटी किंवा शिवाजी युनिव्हर्सिटी, त्या अगोदर आर्टिकल आलं नसतं. मग या ठिकाणी हा एक नियम, एक्सेप्शन नियम आहे. जर विद्यापीठाचं नाव एखादा प्रॉपर नाव झालं असेल तर तिथं आर्टिकल येत नाही, पण त्या शब्दाने सुरुवात झाली असेल विद्यापीठानं, तर त्या ठिकाणी द आर्टिकल येतं. त्या ठिकाणी आपण इथं झिरो आर्टिकलचे बरेच नियम पाहिले. मला वाटतं तुम्हाला हा भाग बऱ्यापैकी कळाला असेल. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हॉट एव्हर आय हॅव बीन डिस्कसिंग हिअर. तर हा बराचसा पार्ट इथं आपण पाहिला. या ठिकाणी आपण बरेचसे आपण इथं टॉपिक